रात्रीचे 9:15 झाली होती. निवृत्त एसआय अशोक त्रिपाठी त्यांच्या जुन्या सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते. ते 65 वर्षांचे होते, पण त्यांच्या नजरेत तेवढीच सतर्कता होती जितकी ते कामावर असताना होती. त्यांची पत्नी सुनैना स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. चुलीवर जेवण होत्या. ते दोघे अधूनमधून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत होते, हसत आणि विनोद करत होते. लग्नानंतर मुलगा आणि सुनबाई बंगळुरूला गेले होते आणि आता घरात ते दोघेच राहत होते. अचानक दाराची बेल जोरात वाजली. सुनैना घाबरून म्हणाली, अशोकजी, कृपया कोण आहे ते पहा. इतक्या उशिरा कोण आले असेल? अशोकजीने टीव्ही बंद केला आणि दार उघडण्यासाठी गेले. दार उघडताच चकित झाले, कारण समोर त्यांचा मुलगा मनीष उभा होता. त्याचा चेहरा घाबरलेला, केस विस्कटलेले, डोळे लाल झालेले होते. अरे मनीष, अशोकजी आश्चर्याने म्हणाली, तू तू यावेळी अचानक कसा आलास? मनीष पटकन आत आला, पण उत्तर देण्याऐवजी तो काहीतरी शोधत असल्यासारखा इकडे तिकडे पाहू लागला. सुनैनाजीही स्वयंपाकघरातून बाहेर आली. अरे बाळा, काय झालं? सगळं ठीक आहे ना? आणि सुनबाई कुठे आहे? तू एकटा का आलास? मनीष आश्चर्याने सुनैनाजीकडे पाहतो आणि मग घाबरून म्हणतो, ती ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे. सुनैनाजींच्या भुया उंचावल्या. असे अचानक? आणि तू आम्हाला न कळवता इथे का आलास? काय झालं? मनीषने प्रश्न टाळला. काही नाही आई, मी फक्त असाच आलो आहे. असाच आलो आहे? या शब्दावरून कळत होतं की कारण काही असेच नाही. तो थेट त्याच्या खोलीत गेला. अशोकजी आणि सुनैनाजीने एकमेकांकडे पाहिलं, पण त्याला काही विचारणं योग्य वाटलं नाही. जेवणाच्या वेळीही मनीष गप्प होता. सुनैनाजीने अनेक वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, काही भांडण झाले का, पण तो नेहमी म्हणायचा, नाही आई, फक्त तिला तिच्या आई वडिलांची आठवण येत होती, म्हणून मी तिला पाठवले आहे आणि मी इथे आलो आहे. अशोकजींना काहीतरी गडबड आहे असे वाटले, पण त्यांना वाटले की ते सकाळी विचारतील. सकाळी 9च्या सुमारास तिघेही नाश्ता करत असताना अचानक मुख्य दरवाजा उघडला. कोणताही आवाज न करता सरळ आत आली. ती सिद्धी होती, मनीषची पत्नी. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र अहंकार आणि अभिमान दिसत होता. ती थेट तिच्या खोलीत गेली. तिचे कपाट उघडले आणि तिचे सर्व महागडे कपडे, साड्या आणि दागिने एका सुटकेसमध्ये भरू लागली. सुनैनाजी धावत आली. अरे सुनबाई, तू हे काय करत आहेस? हे सर्व सुरक्षित आहे, तू ते बाहेर का काढत आहेस? न पाहता सिद्धी चिडून म्हणाली, आता तर मी फक्त काही दिवसांसाठी कपडे आणि दागिने घेऊन जात आहे. काही दिवस थांबा, मी हे संपूर्ण घर स्वतःच्या ताब्यात घेईन आणि तुमच्या मुलाचा अर्धा पगारही. सुनैनाजीला धक्का बसला. सुनबाई, तू कशाबद्दल बोलत आहेस? जर काही झाले असेल तर आपण बसून बोलूया. हा कसला मार्ग आहे? मग सिद्धी रागाने म्हणाली, आता बोलण्यासाठी काहीच उरले नाही. मला मूर्ख समजू नका. मला माझे हक्क कसे घ्यायचे हे चांगले माहीत आहे. असे म्हणून तिने रागाने तिची सुटकेस उचलली आणि दाराकडे निघाली. अशोकजींना आणि सुनैनाजीला काय चाललंय ते समजत नव्हतं. ते गेट जवळ पोहोचताच मनीष पुढे झाला आणि तिचा हात धरला. सिद्धी, जाऊ नकोस. बोल तरी एकदा. सिद्धीने त्याचा हात काढला आणि रागाने म्हणाली, जेव्हा तू इतर मुलीशी बोलत होतास तेव्हा नाही विचार केला, आता इतकं सभ्य वागतोयस? अशोकजी आणि सुनैनाजी दोघे आश्चर्यचकित झाली. इतर मुली? अशोकजी स्तब्ध झाले. बाहेर शेजारचे लोक जमले होते. त्यांना पाहून सिद्धी आणखी मोठ्याने बोलू लागली. हो, तुमचा मुलगा दुसऱ्या मुलींशी बोलतो. मी त्याच्यासोबत एक क्षणही राहणार नाही. मला घटस्फोट हवा आहे. तिचा आवाज शेजारच्या प्रत्येक घरात पोहोचत होता. काही लोक त्यांच्या घरातून डोकावत होते. त्रिपाठी कुटुंबाची इज्जत कलंकित होत होती. तेवढे बोलून सिद्धी रागाने निघून गेली. सिद्धी निघून जाताच अशोकजी कडक आवाजात म्हणाले, हे सगळं काय होतंय मनीष? आता खरं सांग, हे काय चाललं आहे? मनीषचे डोळे अश्रूने भरले. बाबा, मी शपथ घेतो, माझा कोणाशी कसला संबंध नाही. सिद्धी लग्नापासूनच मला टाळत होती. मी तिच्याशी बोलत नव्हती किंवा मला जवळ येऊ देत नव्हती. मला वाटलं तिला थोडा वेळ लागेल. मग काही दिवसांपूर्वी आत्तेच्या मुलगी मीनाने फोन केला. तिची MBA ची परीक्षा होती. ती काही प्रश्न विचारत होती, म्हणून मी बाल्कनीत गेलो आणि तिला समजावून सांगू लागलो. कारण सिद्धी झोपली होती आणि तिला त्रास देऊ नये म्हणून मी बाल्कनीत गेलो. तो थांबला आणि म्हणाला. मग अचानक सिद्धी आली. काहीही न ऐकता किंवा न समजता तिने माझ्यावर आरोप केला की मी गुप्तपणे एखाद्या मुलीशी बोलत आहे. माझे बाहेर प्रेम संबंध आहेत. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने माझे ऐकले नाही. दुसऱ्याच दिवशी घर सोडून निघून आली. मला वाटलं कदाचित ती इथे आली असेल. मी घरी आल्यावर मला कळलं की ती इथेही आली नव्हती. ती थेट तिच्या आईवडिलांच्या घरी गेली होती आणि मी तिला परत आणायला गेलो होतो, पण तिने येऊन असा तमाशा केला. जर मी दुसऱ्या कोणाशी बोलत असतो तर मी इथे तिच्या मागे मागे का आलो असतो? सुनैनाजीने मान हलवली. अशोकजीने एक दीर्घ श्वास घेतला.
हे प्रकरण चुकीच्या दिशेने जात आहे. तिघे अजूनही बोलत होते तेव्हा अचानक पुन्हा दाराची बेल वाजली. यावेळी जेव्हा दार उघडले तेव्हा तिथे पोलीस होते, 2 कॉन्स्टेबल आणि 1 महिला कॉन्स्टेबल. त्रिपाठी कुटुंब. मुख्य कॉन्स्टेबल कठोरपणे म्हणाला, तुमच्या विरुद्ध हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे सर्वांना अटक केली जात आहे. अशोकजी दगडा समान जागीच उभे राहिले. काय? हुंडा? महिला कॉन्स्टेबलने सुईनानाजीचा हात धरला. मनीषला हातकडी लावली होती. अशोकजी आणि सुईनानाजींचे कोणीही ऐकले नाही. शेजारी बाहेर जमले होते आणि आपापसात कुजबुज करू लागले. असे दिसते की तो तिच्या सासरच्या घरात तिच्याशी खूप वाईट वागत असतील. दररोज टीव्हीला अशा बातम्या येतात. एवढं सगळं असूनही लोभ कायम राहिला. संपूर्ण कुटुंब लाजेने पाणी पाणी झालं होतं. कोणताही गुन्हा नसताना त्यांना शिक्षा होत होती. पोलिसांनी तिघांनाही गाडीत बसवले आणि पोलीस स्टेशनला नेले. लॉकअपमध्ये अशोकजी, सुईनानाजी आणि मनीष यांना स्वतंत्र चौकशीसाठी नेण्यात आले. अशोकजीला तर चापटही मारण्यात आली. त्यांनी सांगून सुद्धा की ते एक निवृत्त SI आहेत. पण सर्वजण हसायला लागले आणि त्यातील एका पोलिसांनी म्हटले की असे दिसते की सुनेच्या आईवडिलांचे घर लुटण्यापूर्वी हा लोभी माणूस पोलीस असल्याचे भासवून लोकांना लुटत असणार. तुम्हाला अशी शिक्षा मिळेल की ती तुमच्या संपूर्ण आयुष्यभर लक्षात राहील. दरम्यान एक महिला कॉन्स्टेबल सुईनानाजीला त्रास देत होती. तुला हुंडा हवा होता का? पाय आधीच कबरीत गेले आहेत तरी तू अजूनही तुझ्या सुनेला त्रास देत आहेस. लोभी म्हातारी. सुईनानाजीच्या डोळ्यात अश्रू होते. मॅडम, आम्ही तिला आमची मुलगी मानत होतो. आम्ही कधी तिला किंवा तिच्या घरच्यांना 1 रुपयाही मागितला नाही. आम्ही तिला 2 जोड्या कपड्यांमध्ये आणले होते. मनीष रागाने आणि लाजेने थरथर कापत होता. तो इतका असहाय्य होता की तो त्याच्या पालकांसाठी काहीही करू शकत नव्हता. त्यालाही काही कमी छळले जात नव्हते. पोलिसांनी त्याला अनेक वेळा काट्यांनी मारहाण केली होती, पण त्याच्या शरीरापेक्षा त्याच्या आत्म्याला जास्त दुखापत झाली होती. तिघांची अवस्था पाहून पोलीस स्टेशनमधील एक हवालदार हसला आणि म्हणाला, अरे, कोणी नातेवाईक आहे की नाही जी तुमची जमानत करू शकेल? का तुम्ही सगळे असेच आमचे मनोरंजन करत राहणार आहे? मग सगळे हसायला लागले. मनीष दात खात राहिला. अशोकजी, सुईनानाजी आणि मनीष निराश होऊन लॉकअपमध्ये बसले होते. तेवढ्यात एक कॉन्स्टेबलने सांगितले, अशोकजी आणि सुईनानाजी यांना जामीन मिळाला आहे. अशोकजीला धक्का बसला आणि ते विचारू लागले की आमचा जामीन कोणी मिळवला? ते बाहेर आले तेव्हा त्यांना सुमारे 50 किंवा 60 वर्षांचा एक माणूस उभा दिसला. तो मागे वळला तेव्हा अशोकजींच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. तो अशोकजीचे मित्र अनिलजी होते, जो स्वतः वकील होते. मग अनिलजी म्हणाले, ही बातमी ऐकतेच मी थेट कोर्टात गेलो. मित्रा, मला खात्री होती की तुला किंवा वहिनीला कधीही पैशाचा लोभ होणार नाही. यावर माझा विश्वासच बसत नाही. तुला लॉकअपमध्ये पाहून मला सहन झाले नाही, पण फक्त तुला आणि वहिनीला जामीन मिळाला आहे कारण तुम्ही दोघेही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहात. मनीषला जामीन भेटायला वेळ लागेल. सुईनानाजी रडू लागली. आपला मुलगा रात्रभर इथे कसा राहील? पण मनीषला समाधान वाटले की त्याचे आईवडील तरी इथून बाहेर निघाले. बाहेर येताच अशोकजी आणि सुईनानाजी रडू लागले. अनिल, आपण काय करावे? आपण उद्ध्वस्त झालो आहोत मित्रा. आम्हाला कशाची शिक्षा होत आहे हे मला कळेना झाले. अनिलजी गंभीर स्वरात म्हणाले, ऐक अशोक, मी तुला खरं सांगू का? अशा प्रकरणांमध्ये जिंकण्याची शक्यता खूप कमी असते, कारण हुंडा प्रकरणात मुलीच्या शब्दाला जास्त महत्त्व दिले जाते. तू एका चांगल्या वकिलाशी बोलले पाहिजे. अशोकजी आश्चर्याने म्हणाले, मित्रा, तू का लढू शकत नाहीस? तूही वकील आहेस. अनिलजी क्षणभर गप्प राहिले. मग म्हणाले, हे बघ मित्रा, हा खटला हाती घेणे म्हणजे आपले करिअर धोक्यात घालणे. पण ठीक आहे, मी प्रयत्न करेन. अशोकजीच्या डोळ्यात पाणी आले. माझी इज्जत धोक्यात आहे अनिल. फक्त सत्य बाहेर यायला हवे. अनिलजीने मान हलवली. मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन. न्यायालयाच्या सुनावणीचा दिवस आला. न्यायालयाने गर्दी भरली होती. अशोकजी, सुईनानाजी आणि मनीष साक्षीदार पेटीत शांतपणे उभे होते. न्यायाधीशांनी सिद्धीला साक्षीदाराच्या चौकटीत बोलावले. ती पुढे आली तेव्हा तिचा चेहरा बनावट अश्रूंनी भरला होता आणि तिचे हात थरथरत होते. सिद्धी रडत म्हणाली, जज साहेब, माझे सासरे, माझी सासू आणि माझे पती तिघे हुंड्यासाठी मला खूप त्रास द्यायचे. ते मला अनेकदा मारहाण करायचे आणि सतत माझा अपमान करायचे. ते म्हणायचे की मी घरून हुंडा घेऊन आली नाही. माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत. मी काय हुंडा आणू शकते? हे लोक मला महागड्या वस्तू आणण्याचा आग्रह करायचे. कधी AC, कधी रेफ्रिजरेटर, कधी मोठा टीव्ही. बोलत बोलत तिचे अश्रू पुसायला लागली. मग संकोचून म्हणाली, या लोकांनी मला किती वेळा मारहाण केली आहे. माझ्या सासूबाई मला सतत टोमणे मारायच्या आणि मारहाण करायच्या. माझ्या नवऱ्याकडूनही मला मारहाण होत होती आणि माझे सासरे तर ते नेहमीच त्यांची साथ देत होते.
कोर्ट रूम मध्ये शांतता पसरली. सिद्धी पुढे म्हणाली, मी माझ्या पतीसोबत बंगळुरूला गेले तेव्हा तिथेही तो हुंड्यासाठी माझा छळ करत राहिला आणि ती क्षणभर थांबली. नंतर रडत म्हणाली, आणि हा माझा नवरा दुसऱ्या महिलेसोबत जोडला आहे. माझ्या नवऱ्याची दुसऱ्या महिलेशी प्रेम संबंध आहेत. मला ते आता सहन होत नव्हते म्हणून मी घर सोडले. आता मला घटस्फोट हवा आहे. त्याचा अर्धा पगार पोटगी म्हणून हवा आहे आणि त्याच्या मालमत्तेत वाटाही हवा आहे. ती पुढे म्हणाली, या लोकांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यांनी माझ्यासोबत जे केले आहे त्याच्या तुलनेत हे काहीच नाही. असं म्हणत ती अजून रडू लागली. संपूर्ण दरबार हे ऐकून हादरले. सुनैनाजीचा चेहरा फिक्का पडला, कारण सिद्धी स्पष्टपणे खोटे बोलत होती. मग सिद्धीचा वकील पुढे आला आणि म्हणाला, जज साहेब, आमच्याकडे पुरावे आहेत की माझ्या क्लायंटच्या सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आहे. त्याने त्याच्या मोबाईल फोनवरून एक व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओमध्ये सुनैनाजी रागाने सिद्धीला म्हणत होती की जर तुला एसी मध्ये झोपायची एवढीच गरज वाटत आहे तर तुझ्या वडिलांना सांग एसी द्यायला. त्यांनी नंतर हुंड्यामध्ये काहीच दिले नाही. जर त्यांनी एसी दिला असता तर आज ही समस्या आलीच नसती. कोर्ट रूम मधील लोक लगेच सुनैनाजीकडे दोषी असल्यासारखे पाहू लागले. सुनैनाजीचा चेहरा फिका पडला. तिला तो दिवस आठवला जेव्हा हे सर्व घडले होते, जेव्हा सिद्धी लग्नानंतर नुकतीच आली होती आणि मनीष बंगळुरूला गेला होता. त्याने सिद्धीला सोबत नेण्यास सांगितले होते, पण सिद्धी म्हणाली, नाही, मला काही दिवस माझ्या सासू सासऱ्यांसोबत राहायचं आहे. मनीष निघून जातात सिद्धी म्हणाली, इथे खूप उष्णता आहे, माझ्या खोलीत एसी लावा. सुनैनाजीने प्रेमाने समजावून सांगितले, बाळा, लग्नावर खूप खर्च झाला आहे. पुढच्या महिन्यात त्यांचे पेन्शन आल्यावर आम्ही एसी लावू. पण सिद्धी तिच्या बोलण्यावर ठाम होती. मला ते आत्ताच हवे आहे. तुम्ही लोक तुमच्या खोलीत आरामात राहता, तिथे एसी आहे. मलाही माझ्या खोलीत त्याची गरज आहे. मला गरमी लागत नाही का? सुनैनाजी पुन्हा स्पष्टीकरण देत म्हणाली, ठीक आहे बाळा, मग तू आमच्या खोलीत झोप, आम्ही बाहेर हॉलमध्ये झोपू. पण सिद्धीने आग्रह धरला. खूप समजवल्यानंतर सुनैनाजी रागावली आणि तीच ओळ म्हणाली जी सिद्धीने नंतर संपादित केली आणि रेकॉर्डिंगमध्ये रूपांतरित केली. आज कोर्टात तोच व्हिडिओ सिद्धीचा सर्वात महत्त्वाचा पुरावा बनला होता आणि तेच एक शक्तिशाली शस्त्र बनले होते. अशोकजीला सगळं समजलं होतं. हा व्हिडिओ अपूर्ण आहे, तो एडिट केला आहे आणि हे सगळं घडत असताना सिद्धीने ते रेकॉर्ड केलं. म्हणजे ती मुद्दामहून सुनैनाजीला भडकावत होती. काहीतरी गफलत आहे, प्रकरण वेगळं आहे. ती हे सगळं फक्त मनीषमुळे करत नाहीये. त्या दिवसाची सुनावणी संपली. अशोकजी, सुनैनाजी आणि मनीष यांना पुन्हा पोलीस कोठडीत नेण्यात येत होतं. अशोकजीचा वकील मित्र अनिल शर्मा निराशेने म्हणाले, मित्रा, तुझा खटला खूपच कमकुवत आहे. त्या व्हिडिओने सगळं बदलून टाकलं आहे. आता न्यायालय गृहीत धरेल की ते हुंड्यासाठी तिचा छळ करत होतास. कदाचित पुढच्या सुनावणीतच निर्णय होईल. मग अशोकजी म्हणाले, नाही मित्रा, हा व्हिडिओ अपूर्ण आहे, तो खरी कहाणी दाखवत नाही. अनिलजी म्हणाले, काही झालं तरी सध्या फारशी आशा नाही, पुढच्या सुनावणीत पाहू. कोठडीत असताना अशोकजीने मनीषला विचारले, बेंगळुरूमधील अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही होते का? मनीषने उत्तर दिले, हो होते. तुला सिद्धीचे वागणे विचित्र वाटले का? अशोकजीने पुन्हा विचारले. मनीषने उत्तर दिले, मला असे काही लक्षात आले नाही, कारण मी सकाळी लवकर ऑफिसला जायचो. कधी ती नाश्ता बनवायची तर कधी नाही. मी स्वतः तिला फोन करायचो तेव्हा तिच्या आवाजावरून असं वाटत होतं की ती बाहेर आहे. मी विचारलं, ती म्हणायची की तिला एकटीला कंटाळा येत होता म्हणून ती बाहेर आली होती. एकदा तर मी रात्री घरी पोहोचलो तेव्हा फ्लॅटला कुलूप लावले होते. मी पोहोचल्यानंतर लगेच ती आली. मी विचारल्यावर तिने मला सांगितले की तिला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून ती आत्ताच बाहेर गेली होती. पण शेजारच्या काकूनी मला सांगितलं होतं की ती दुपारपासून बाहेर आहे. मी काही जास्त लक्ष दिलं नाही. मला वाटलं की ती फिरायला जात असेल. दिवसभर एकटी राहिल्याने कोणीही अस्वस्थ होईल. अशोकजीला काहीतरी समजू लागले होते. मग मनीष पुढे म्हणाला, सीसीटीव्ही ऑफिसमध्ये काम करणारा माणूस माझा मित्र आहे, त्याचा नंबरही माझ्याकडे आहे. हे ऐकून अशोकजीने लगेच पोलिसांना विनंती केली आणि त्यांचा वकील मित्र अनिल शर्माला फोन केला. त्यांना संपूर्ण प्लॅन समजावून सांगितला आणि म्हणाले, सीसीटीव्ही फुटेज मिळावा, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी सत्य सापडेल. अनिल शर्माजीने त्याच रात्री फुटेज मिळवले आणि फुटेज पाहून ते थक्क झाले. दुसऱ्या दिवशी सिद्धीने तीच गोष्ट पुन्हा सांगितली. हुंडा, मारहाण, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, पोटगी मालमत्तेचा वाटा वगैरे. न्यायाधीशांनीही तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. मग अनिल शर्माजी उभे राहिले आणि म्हणाले, जज साहेब, सत्य ते नाही जे सादर केले जात आहे. खरे सत्य अगदी याच्या उलट आहे. मला एक सीसीटीव्ही फुटेज सादर करायचे आहे जे मनीषच्या बंगळुरूतील अपार्टमेंटचे आहे. जज साहेबांनी त्यांना परवानगी दिली. मग पडद्यावर फुटेज दिसू लागले. त्यात स्पष्टपणे दिसत होते की सिद्धी वेगवेगळ्या दिवशी एका अनोळखी व्यक्तीसोबत अपार्टमेंटमधून बाहेर जायची आणि तासनतास बाहेरच राहायची.
नंतर तो तिला अपार्टमेंटमध्ये बाहेर सोडायचा. हे पाहून सिद्धीचा चेहरा फिक्का पडला. तिच्यासोबत आलेल्या तिच्या आईलाही त्या मुलाला पाहून धक्का बसला. मग अनिल शर्माजी म्हणाले, या मुलाबद्दल माहिती काढल्यानंतर पोलिसांच्या मदतीने मी त्याला न्यायालयात बोलावले आहे. जज साहेबांनी त्या मुलाला हजर करण्याचा आदेश दिला. मग त्या मुलाला आणण्यात आले. त्याचे नाव ऋषी होते. तो एका पायाने लंगडत होता. जणू काही त्याची चांगली खातिरदारी केली आहे. त्याला पाहून सिद्धीचे हातपाय थरथर कापू लागले. तिची आई रागाने उठली आणि निघून गेली. न्यायाधीशांनी त्याचे म्हणणे विचारले. ऋषी म्हणाला, जज साहेब, सिद्धी आणि मी दिल्लीतील एकाच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो होतो. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. पण ना तिला नोकरी मिळाली ना मला. मग तिच्या कुटुंबाने तिचे लग्न मनीषशी लावून दिले. तिने समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणीही मान्य केले नाही. ती असहाय्यतेमुळे त्याच्यासोबत निघून गेली आणि मीही काही करू शकलो नाही, कारण माझ्याकडे नोकरी नव्हती आणि पैसेही नव्हते. पण सिद्धी अजूनही माझ्यावर प्रेम करत होती. म्हणूनच लग्नानंतर ती लगेच बंगळुरूला गेली नाही. नंतर ती गेल्यावर मी तिच्या मागे बंगळुरूला गेलो. आम्ही तिथेच भेटायचो. मग आम्ही ठरवले की जर सिद्धीने हुंड्याचा खटला दाखल करायचा आणि घटस्फोटानंतर पोटगी मिळवायची, मग आम्ही दोघेही आरामात जगू शकतो. आम्हाला नोकरीची गरज भासणार नाही आणि आयुष्य खूप छान होईल. म्हणूनच ती नेहमीच मला भेटण्यासाठी एखादं निमित्त करून घराबाहेर पडत होती. बंगळुरूला गेल्यानंतर ती मनीषवर आरोप करण्याची आणि त्याला तिथून बाहेर काढण्याची संधी शोधत होती. सासरच्या घरात सुनानाजींना चिथावणी देऊन त्यांच्या तोंडून असले बोलून घ्यायची जे आम्हाला या क्षणी कामी येईल. आणि तसा एक व्हिडिओ पुरावा म्हणून आधीच रेकॉर्ड केला होता. संपूर्ण कोर्टरूम शांत झालं. अशोकजी आणि सुनानाजीच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्यावरील आरोप हे सिद्धी आणि ऋषी यांनी रचलेले कट होते. मनीषने सिद्धीकडे रागाने पाहिले. आतापर्यंत तो हेच गृहीत धरत होता की ती संशयातून त्याच्याशी असे वागत आहे, परंतु सत्य त्याहूनही खोल होते. सिद्धी लाजेने मान खाली घालून बसली होती. मग न्यायाधीश म्हणाले, सिद्धीने केलेले सर्व आरोप खोटे सिद्ध झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार आणि जबाबांच्या आधारे अशोक, सुनैना आणि मनीषांना निर्दोष घोषित केले जात आहे. जर त्यांना इच्छा असेल तर ते सिद्धीवर मानहानीचा दावा दाखल करू शकतात किंवा ते फक्त घटस्फोट घेऊ शकतात. हे ऐकून सिद्धीला धक्का बसला. अशोकजीचे कुटुंब रडत एकमेकांना मिठी मारत होते. मनीषचे डोळे विस्फारलेल्या स्वप्नांच्या वेदनेने भरले होते. तो खरोखर सिद्धीवर प्रेम करू लागला होता. न्यायालयातून बाहेर पडताच मनीष सिद्धीला म्हणाला, तू असा दृष्ट कट रचला आहेस याची मला कल्पना नव्हती. तू मला तुझा पुन्हा कधीही चेहरा दाखवू नकोस. सिद्धी निराश झाली. ती ऋषीकडे गेली, पण ऋषीनेही तिला स्वीकारण्यास नकार दिला. तो म्हणाला, हे बघ, आता तुझ्याकडे पैसेही नाहीत आणि आता तुला कोणती मालमत्ता मिळणार नाही आणि सध्या मलाही आणि तुलाही एखादी नोकरी नाही. त्यामुळे आपण दोघे एकत्र राहू शकत नाही. आपले काहीच भविष्य नाही आणि माझे कुटुंब तुला स्वीकारणार नाही. असे म्हणून तो तिथून निघून गेला. सिद्धीने त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहिले. हृदयविकाराने भरलेली ती तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचली, पण तिथेही तिला फटकारण्यात आली. तिच्या आईने तिला दारातच थांबवले आणि म्हणाली, मला वाटलं होतं की तू लग्नानंतर सुधारली असशील, त्या मुलाला विसरली असशील आणि तुझ्या सासरच्या लोकांनी तुला हुंड्यासाठी त्रास दिला असेल, पण सत्य काही वेगळंच निघालं. तुला आता या घरात जागा नाहीये. शांतपणे सामान बांध आणि इथून निघून जा. सिद्धी विनवू लागली आणि म्हणाली, आई, मी कुठे जाऊ? सिद्धीच्या आईने तोंड फिरवले आणि म्हणाली, ज्याच्यासाठी तू हे सगळं नाटक केलं त्याच्याकडेच जा, पण पुन्हा या घरात दिसू नकोस. तिच्या वडिलांनी तर तिच्याकडे पाहण्यासही नकार दिला. निराश झालेली सिद्धी तिचे सामान घेऊन निघून गेली. काही महिने ती भाड्याच्या घरात एकटीच राहिली. तिने तिचे दागिने विकले. काही महिन्यानंतर तिला समजले की मनीष एक चांगला माणूस आहे. तो तिच्यावर खूप प्रेम करतो आणि जर तिने त्याला उरलेले दागिने दिले आणि त्याची माफी मागितली तर तो तिला नक्कीच स्वीकारेल. तिने तिचे सामान घेतले आणि त्याच्या घरी पोहोचली. पण घर सजवले होते. दारावर एक पाटी लागली होती, मनीष अँड निधी शुभ विवाह. हे पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मनीषचे लग्न होत होते. निधी ही दुसरी तिसरी कोणी नसून अनिल शर्माची मुलगी होती. सिद्धीला तिच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले. ती मोठमोठ्याने रडू लागली. मनीषने गच्चीवरून तिला पाहिले आणि एका नोकराला बोलावून त्याला काहीतरी सांगितले. सिद्धी विचार करू लागली की कदाचित तो मला बोलवत असेल. सिद्धीच्या मनात शेवटची आशा निर्माण झाली. मला नोकर खाली आला आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही इथे उभे राहू नये. साहेबांनी तुम्हाला ताबडतोब निघून जाण्याचा आदेश दिला आहे. त्याने सिद्धीची बॅग उचलली आणि रस्त्यावर फेकून दिली. अपमानित होऊन सिद्धी रडत निघून गेली. ती आता तिच्या सासरच्या घराची राहिली नव्हती आणि तिच्या आईवडिलांच्या घराची सुद्धा राहिली नव्हती. आणि आता तिला प्रेम पण मिळाले नाही आणि सन्मान पण मिळाला नाही. तर मित्रांनो,
सिद्धीसोबत जे झाले ते योग्य झाले का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.